आप देख रहे हैं भवानी टाइम्स। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी द्वारा 25 मार्च 2025 को संपूर्ण महाराष्ट्र में जिलों के स्थान पर धरना प्रदर्शन आयोजित किया गया। इस प्रदर्शन का नेतृत्व एडवोकेट डॉक्टर सुरेश माने ने किया। इसके तहत गोंदिया जिले के तहसील कार्यालय के सामने भी धरना प्रदर्शन आयोजित किया गया, जिसमें बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी और आदिवासी गोवारी युवा शक्ति संघ ने मिलकर अपनी आवाज उठाई। धरना प्रदर्शन का मुख्य उद्देश्य विभिन्न प्रकार की मांगों को लेकर था। इस आंदोलन में गोंदिया जिले के लोगों ने अपनी समस्याओं को उजागर किया और इन मुद्दों के समाधान के लिए सरकार से तत्परता की उम्मीद जताई। प्रदर्शनकारियों ने गोंदिया के उप विभागीय अधिकारी के माध्यम से माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई को एक निवेदन दिया। नमस्कार, आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर उभे आहोत आणि इथं धरणा प्रदर्शन होत आहे। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी गोंदिया जिल्हा आणि आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ गोंदिया जिल्हा यांच्या वतीने आज इथं धरणा प्रदर्शन होत आहे। धरण्याच्या मागे काय उद्देश आहे, नेमके काय कारण आहे हे आम्ही इथं जाणून घेऊ। आमच्या सोबत सर बनून आहेत। सर, काय सांगणार आजच्या धरण्याबद्दल आणि तुमची काय काय मागणी आहे? सर्वप्रथम तुम्ही आपलं नाव सांगा। मी DS मेश्राम, विदर्भ सचिव BRSP जिल्हा गोंदिया। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे। हे धरणे प्रदर्शन आयोजित करण्याच्या मागचा उद्देश आहे की भारत सरकारने सध्या वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिल आणून जे मुस्लिमांचं जे वक्फ बोर्ड आहे त्या मुस्लिमांच्या वक्फ बोर्डमध्ये ब्राह्मणवाद्यांची घुसपेटी करण्याचा हा प्रयत्न आहे। म्हणजे हा एक प्रकारे षडयंत्र आहे ब्राह्मणवाद्यांचा। तो अमेंडमेंट बिल वापस घेण्यात यावा ही आमची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जिल्हा गोंदिया आणि आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ जिल्हा गोंदिया यांच्या मार्फत ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये सध्या जे महाबोधी महाविहाराचं आंदोलन सुरू आहे, वास्तविक सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराची स्थापना केली होती। ते बौद्धांचं विहार आहे आणि त्यामुळे ते महाबोधी महाविहार हे बौद्धांच्याच सुपूर्द करण्यात यायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे धरणे प्रदर्शनाच्या माध्यमातून। तिसरी महत्त्वाची मागणी आहे की ओबीसीची जनगणना आतापर्यंत ह्या देशामध्ये झालेली नाही आहे। जी दरवर्षी 10 वर्षांनी जी जनगणना होते त्यामध्ये ओबीसीची सुद्धा जनगणना झाली पाहिजे की जेणेकरून ओबीसीची जनसंख्या देशामध्ये किती आहे आणि त्यांचे हक्क आणि अधिकार किती मिळायला पाहिजे ही महत्त्वाची मागणी धरून हे आमचं धरणे प्रदर्शन आहे। चौथी मागणी आहे आमची की सरकारी कार्यालयामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या सरकारी कार्यालयातील रिक्त जागा संपूर्णपणे भरण्यात याव्यात त्वरितपणे आणि जी कंत्राटी पद्धत आहे सरकारी नोकरी भरताना तर ती कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, कारण ही अन्यायकारक कंत्राटी पद्धती आहे। पुढची महत्त्वाची मुद्दे आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989चा जो कायदा आहे त्या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित होते आहे की नाही ते बघण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2016ला एक ठराव मंजूर केला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेमध्ये एक प्रत्येक वर्षाला 2 समित्या 2 बैठका व्हायला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यायला पाहिजे की ॲट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी बरोबर होते की नाही। परंतु 2018 ते 2024 पर्यंत 3 मुख्यमंत्री होऊन गेले। देवेंद्र फडणवीस झाले, उद्धव ठाकरे झाले आणि एकनाथ शिंदे झाले, परंतु या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी 2018 ते 2024 पर्यंत म्हणजे 6 वर्षाच्या काळामध्ये एकही ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संबंधामध्ये आढावा बैठक घेतली नाही। म्हणजे हे खरोखर म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करतात काय मुख्यमंत्री, जे हा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की आपले बहुजन समाजातील लोक आपल्या संत आणि महापुरुषांचे पुतळे उभारतात, परंतु महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे की पुतळे उभारायचे जर असेल तर तुम्हाला मुंबईच्या मंत्रालयातून परवानगी घ्यावी लागेल। आता मुंबईच्या मंत्रालयामध्ये जर परवानगी घ्यायचं जर म्हटलं तर एवढ्या गोंदिया भंडारा विदर्भाचे लोक किती वेळा जाणार आणि किती परेशानी होणार। तर त्या परेशानीपासून लोकांना जर वाचवायचं असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे हे अधिकार द्यायला पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचे पुतळे जर उभारायचे असतील तर ते जिल्हाधिकाऱ्याकडे परमिशन देण्याची परवानगी असायला पाहिजे, अधिकार असलं पाहिजे। ह्या मागण्या धरून आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन करत आहोत आणि आपल्या 2 संघटना आहेत, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ जिल्हा गोंदिया
त्यांच्या माध्यमातून आम्ही आज राज्यपालाला निवेदन पाठवत आहोत, आदरणीय उपविभागीय अधिकारी गोंदिया यांच्या मार्फत. सर, जे तुमच्या मागण्या आहेत ते पूर्ण नाही झाले तर त्या व्यतिरिक्त तुम्ही पुढच्या पाऊल तुमच्या काय असणार? जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे तर आमचं आंदोलन आहेच. जर महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने ह्या जर आमच्या मागण्यांवरती गंभीरपूर्वक विचार न करता जर योग्य कारवाई केली नाही तर आम्ही याच्यानंतर मोठं आंदोलन उभारू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. ही आमची केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना चेतावणी आहे.